नाही, रस्ता झालाच पाहिजे. आज आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक रांजणगाव शेनकुंजी ते महादेव मंदिर कमळापूर हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे. इथं पावसाळ्यामध्ये नागरिकांना, लहान मुलांना, महिलांना, अक्षरशः टू व्हीलर वाऱ्यांना सुद्धा इथं चालणं मुश्किल झालेलं आहे. आता पाऊस नसतानाही गाडी चालवणं अतिशय जिकिरीची गोष्ट आहे. इथं त्या अपघाताचा इतका त्रास या रस्त्यामुळे होत होता. त्यामुळे सर्व नागरिकांच्या वतीनं एक आंदोलन करण्याचा विचार 5-6 महिन्यापूर्वी झाला होता. तेव्हा आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून पहिल्यांदा स्वाक्षरी मोहीम राबवली होती. त्या स्वाक्षरी मोहिमेमध्ये तब्बल 800 लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या आणि त्या 800 लोकांच्या स्वाक्षरीचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी असेल, पंचायत समिती असेल, MIDC असेल, तहसील असेल, पालकमंत्री, खासदार, आमदार अशा ग्रामपंचायत सर्व ठिकाणी आम्ही दिलेलं होतं. त्यानंतर त्या स्वाक्षरी मोहिमेचं पत्र दिल्यानंतर 8-10 दिवसात कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. म्हणून आम्ही आमरण उपोषण चालू केलं होतं. जूनमध्ये आम्ही आमरण उपोषण चालू केलं होतं. आम्ही आमरण उपोषणाचे 2-3 टप्पे ठरवले होते. ते सुरुवातीला साखळी आणि त्यानंतर आमरण उपोषण. तर पहिले 4 दिवस आम्ही साखळी आंदोलन केलं होतं. जनतेचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद होता. तर त्या जनतेचा प्रतिसाद बघत या ठिकाणी 4थ्या दिवशी जिल्हाधिकारी साहेब यांनी येऊन आम्हाला आश्वासन दिलं होतं की 8 दिवसात रस्ता करू, अशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर त्यांनी आमची कलेक्टर ऑफिसला संयुक्तरित्या बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये रांजणगाव ग्रामपंचायत, जोगेश्वरी ग्रामपंचायत, त्यानंतर MIDC, जिल्हा परिषद हे सर्व डिपार्टमेंट त्या बैठकीला होते. त्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की 8 दिवसात रस्ता चालू करतो. त्यांनी 8 दिवसात रस्ता चालू करण्याचा संदर्भ असा होता की काही लोकांनी त्यांना सांगितलं होतं की आपली MIDC कडून हा रस्ता होणार आहे, त्यासाठी आपली फाईल कुठेतरी डिपार्टमेंटला आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं असं काही असलं तर 8 दिवसात मी फाईल हे करून स्वतः पाठपुरावा करून तुमचं 8 दिवसात रस्त्याचं काम चालू करू, अशा पद्धतीचा कलेक्टर साहेबांनी आश्वासन दिलं होतं. संयुक्त बैठक आज झालं होतं. त्यानंतर कुठल्याही प्रकारची हालचाल होताना आम्हाला 1-2 महिने दिसली नाही. त्यानंतर आम्ही सर्व नागरिक पालकमंत्री साहेब यांची भेट घेण्यासाठी गेलो. तर पालकमंत्री साहेबांनी आमच्या रस्त्यासाठी निधी मंजूर केला होता. त्यानंतर निधी मंजूर केल्यानंतर ग्रामपंचायतची NOC आवश्यक होती. तर NOC काही कारणामुळे दिल्या गेली नाही आम्हाला. त्यामुळे पालकमंत्र्यांनी तब्बल 1,80,00,000 रुपये या रस्त्यासाठी उपलब्ध करून दिले होतो. तो निधी वापस केला आणि त्यानंतर आमच्या या रस्त्याला 5 कोटी रुपये MIDC कडून मंजूर असल्याचे बॅनर फ्लेक्स इथं लावण्यात आले. त्याच्यावर पुण्यनगरी पेपरला लावलेली बातमी असेल, स्थानिक पुढाऱ्याचे फोटो असेल, सर्व झाले. त्यानंतर आमदारांचा फोटो असेल, खासदाराचा फोटो असेल, मंत्रिमंडळाचा फोटो असेल, असे बॅनर लागले होते. तर आमच्या लोकांना वाटलं होतं की आता रस्ता होईल, आनंद होता आमच्या लोकांना. पण एवढं होऊनही गेले 2-2.5 महिन्यामध्ये त्या रस्त्याला काही सुरुवात झाली नाही. आता कुठंतरी आम्हाला पुन्हा असं वाटलं की या रस्त्याचं काही खरं नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा आंदोलन केलेलं आहे. आमची मागणी आहे, आम्ही हा जो लढा आहे हा कुठल्याही राजकीय प्रकारचा लढा नाही आहे. या ठिकाणी सर्वसामान्य माणसं या ठिकाणी उभं आहे. कुठल्याही याच्यात कोणी राजकीय फायदा घेणार नाही, काही नाही, काय आमचं ठरलं. त्यामुळे सर्व जनता या लढ्याच्या पाठीमाग उभा आहे आणि आमची सर्वांची मागणी आहे, जो कोणी आम्हाला रस्त्या करून देण्यासाठी सहकार्य करेल आम्ही त्यांचा सत्कार करून त्यांना डोक्यावर घेऊ, अशा पद्धतीची सामान्य नागरिकाची भूमिका आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे, आमरण उपोषण आहे.
आणि पहिल्या दिवशी कोणी डिपार्टमेंट आलेलं नाही आहे. सर्व डिपार्टमेंटला आम्ही कळवलेलं आहे. आता आज बघू काय होतं.